तो काढत असताना इलेक्शनच्या तोंडावर काढलेला आहे। अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे साहेबांचा प्रचार या पिक्चरच्या माध्यमातून त्यांचे सर्व नेते करतात असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल। पिक्चर करत असताना त्यातल्या बऱ्याच गोष्टी काल्पनिक असतात हे आपल्याला माहिती आहे। जेव्हा लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही, आपली कामं गरिबापर्यंत पोहोचत नाहीत, जी कामं करतात त्याच्यात जेव्हा नेते सर्व भ्रष्टाचार करतात, तेव्हा शेवटचा मार्ग त्यांच्याकडे काय राहतो तर मग पिक्चर राहतो। आणि मग असा हा पिक्चर इलेक्शनच्या तोंडावर काढला आहे। त्याचा अर्थ की त्यांचे कार्यकर्ते आता कुठेतरी कमी पडायला लागले आहेत की लोकांपर्यंत त्यांचं काम घेऊन जायला। त्यामुळे जे काय पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे सगळंच खरं असेल असं नाही। पिक्चर मी बघितलेला नाही, पण बऱ्याच गोष्टी काल्पनिक नक्कीच असतील असं मला वाटतं। पण या महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे की पिक्चर फक्त बघायचा असतो, काही पिक्चरमधून प्रेरणा घ्यायची असती, पण या पिक्चरमध्ये प्रेरणा घेण्यासारखं कदाचित काही नसावं। त्यामुळे फक्त इलेक्शनचा एक स्टंट आहे हे लोकांना कळलंय असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे त्याचा अर्थ कुठेतरी मनामध्ये खतखत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या की गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं महत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महायुतीमध्ये हे जरा वाढलेलं आहे, त्यांचं वजन हे वाढलेलं आहे। कारण एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रात कोणाच रिपोर्ट करत नाही, डायरेक्ट दिल्लीला रिपोर्ट करतात। आणि ही गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेबांना पटत नसावी, पचत नसावी। आमचा पक्ष जेव्हा फोडला, अजितदादांसारखे लोकनेते जेव्हा त्यांनी जवळ केले, तेव्हा दादांना आम्ही विनंती केली होती की दादा भाजप जवळ करता आणि संपवतं राजकीय दृष्टिकोनातून, त्यामुळे त्यांच्याजवळ जाणं हे योग्य ठरणार नाही। आणि दुर्दैवाने आता तसंच काय झालेलं आपण सर्वजण बघू शकतो। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब या विधानसभेमध्ये असं काहीतरी प्लॅन करत असतील की एकनाथ शिंदे साहेबांच्या सीट ह्या कमीत कमी निवडून याव्यात आणि मग तिसरा वर्ष पिक्चर जो असणार आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोक्यामध्ये असतील की ते कुठेतरी हिरो बनतील। पण या महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये असणारे सर्व नेते हे आता हिरो राहिलेले नाहीत, विलन झालेले आहेत। त्यांच्यातल्या त्यांच्यात कुरगुड्या करत करत महायुतीचे आमदार हे 100च्या पुढे जातील असं काही वाटत नाही। आणि महाविकास आघाडीचे आमदार हे जास्तीत जास्त निवडून येऊन 180चा आकडा पार करून हे सत्ता महाविकास आघाडीची या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार। चित्रपट काढला आहे, तो काढत असताना इलेक्शनच्या तोंडावर काढलेला आहे। अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे साहेबांचा प्रचार या पिक्चरच्या माध्यमातून त्यांचे सर्व नेते करतात असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल। पिक्चर करत असताना त्यातल्या बऱ्याच गोष्टी काल्पनिक असतात हे आपल्याला माहिती आहे। जेव्हा लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही, आपली कामं गरिबापर्यंत पोहोचत नाहीत, जी कामं करतात त्याच्यात जेव्हा नेते सर्व भ्रष्टाचार करतात, तेव्हा शेवटचा मार्ग त्यांच्याकडे काय राहतो तर मग पिक्चर राहतो। आणि मग असा हा पिक्चर इलेक्शनच्या तोंडावर काढला आहे। त्याचा अर्थ की त्यांचे कार्यकर्ते आता कुठेतरी कमी पडायला लागले आहेत की लोकांपर्यंत त्यांचं काम घेऊन जायला। त्यामुळे जे काय पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे सगळंच खरं असेल असं नाही। पिक्चर मी बघितलेला नाही, पण बऱ्याच गोष्टी काल्पनिक नक्कीच असतील असं मला वाटतं। पण या महाराष्ट्राच्या लोकांना माहिती आहे की पिक्चर फक्त बघायचा असतो, काही पिक्चरमधून प्रेरणा घ्यायची असती, पण या पिक्चरमध्ये प्रेरणा घेण्यासारखं कदाचित काही नसावं। त्यामुळे फक्त इलेक्शनचा एक स्टंट आहे हे लोकांना कळलंय असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे त्याचा अर्थ कुठेतरी मनामध्ये खतखत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या की गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं महत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महायुतीमध्ये हे जरा वाढलेलं आहे, त्यांचं वजन हे वाढलेलं आहे। कारण एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रात कोणाच रिपोर्ट करत नाही, डायरेक्ट दिल्लीला रिपोर्ट करतात। आणि ही गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेबांना पटत नसावी, पचत नसावी। आमचा पक्ष जेव्हा फोडला, अजितदादांसारखे लोकनेते जेव्हा त्यांनी जवळ केले, तेव्हा दादांना आम्ही विनंती केली होती की दादा भाजप जवळ करता आणि संपवतं राजकीय दृष्टिकोनातून, त्यामुळे त्यांच्याजवळ जाणं हे योग्य ठरणार नाही। आणि दुर्दैवाने आता तसंच काय झालेलं आपण सर्वजण बघू शकतो। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब या विधानसभेमध्ये असं काहीतरी प्लॅन करत असतील की एकनाथ शिंदे साहेबांच्या सीट ह्या कमीत कमी निवडून याव्यात आणि मग तिसरा वर्ष पिक्चर जो असणार आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोक्यामध्ये असतील की ते कुठेतरी हिरो बनतील। पण या महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये असणारे सर्व नेते हे आता हिरो राहिलेले नाहीत, विलन झालेले आहेत। त्यांच्यातल्या त्यांच्यात कुरगुड्या करत करत
महायुतीचे आमदार हे 100च्या पुढे जातील असं काही वाटत नाही आणि महाविकास आघाडीचे आमदार हे जास्तीत जास्त निवडून येऊन 180चा आकडा पार करून हे सत्ता महाविकास आघाडीची या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार. चित्रपट काढला आहे